च्या संदर्भामध्ये एक बाजू चालू करण्यात आली. हे बघा, ती जरी चालू केली गेली असली तरी त्यामध्ये रस्त्याचे जे डांबरी भाग आहे ते पूर्ण खचलेले आहे. म्हणजे मला असं वाटतं की डांबरामध्ये सुद्धा भ्रष्टाचार त्या काळामध्ये झालेला दिसतोय. त्यामुळे जिथून टायर गेलेले आहेत तिथे पूर्ण चाऱ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे त्याची चौकशी केली गेली पाहिजे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला जेलमध्येच टाकलं पाहिजे असा माझा स्वतःचा विचार आहे. आणि जो शहरातून जाणारा जो हायवे आहे त्याला स्क्रॅपिंगचं काम चालू आहे. आता 2 फ्लायओव्हर आपले मंजूर झालेले आहे. एक 72 कोटी रुपयाचा पूल आता बांबुरीपाशी आपला मंजूर झालेला आहे. पण तरी सुद्धा ते व्हायला आपल्याला वर्ष 2 वर्ष जाणार आहे. पण हे आपलं समोर असल्यानंतर सुद्धा रस्ता गेला, पूल माती घसते आणि वरती आपण जर रस्ता बघाल तर सरळ चाऱ्या पडलेल्या. आपण जर जाल, माझी विनंती आहे आपल्याला की तुम्ही चित्रीकरण करा. पूर्ण डांबराच्या मधून अशा चाऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे फटफटीवाल्यांचे ऍक्सिडेंट होतात. आता काल परवामध्ये 3 मुलं वारलेली आहेत. याची भरपाई कोण करणार? मग शेवटी या गोष्टी सगळ्या येतात त्या आमदार, खासदार आणि मंत्र्यावर. आम्ही तर मागणी केलेली पूर्वीपासून, जेव्हा काम चालू होतं तेव्हा पण, आणि आज पण मागणी करतोय की त्या डांबराची, ते डांबर मला वाटतं ते नकली डांबर असावं, त्याच्यामुळे आज रस्ता खचतोय. आणि जे स्क्रॅपिंगचं काम चालू ते पण देखील त्याच्यात देखील अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, नाही तर जे अधिकारी त्याच्यावर लक्ष देणार नाही त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश मी कलेक्टरांना देईल. आणि भाऊ का सुद्धा साखर कारखान्याची ते मंडळी आपणच भेटली. हे बघा, आता त्यांची मागणी आहे की कारखाना सुरू व्हावा आणि आम्हालाही वाटतं की 5 तालुक्यांचा हा कारखाना आहे आणि शेतकऱ्याला संजीवनी देणारा कारखाना आहे. आर्थिक उलाढाल करण्यामध्ये पुढे नेणारा हा कारखाना आहे. तो सुरू व्हावा. एकीकडे बँकेची विकण्याची प्रक्रिया सुरू आहे, एकीकडे केंद्र सरकार जुन्या कारखान्यांना नूतनीकरण करण्याकरता पैसे देत आहे. दोघं हत्यार आम्ही हातामध्ये घेतले आहे. जे त्यामध्ये यशस्वी होऊ, पण कारखाना सुरू करण्याकरता सगळे शेतकरी आम्ही एकत्र राहू. धन्यवाद.